आणि थेटपणे आपण जाणार आहोत ठाण्यामध्ये, ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचं निवासस्थान आहे। जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेरची परिस्थिती आपण यावेळेला पाहतोय। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती आज हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र संभाजीराजे छत्रपतींवरती केलेल्या वक्तव्याचे ते पडसाद उमटलेले होते आणि आता थेट घराबाहेर काय सुरू आहे आपण त्या ठिकाणाहून ही दृश्य पाहतो आहोत। ठाण्यामध्ये असलेला विवियाना मॉल, त्या जवळच असलेलं जितेंद्र आव्हाडांचं घर, त्या परिसरामध्ये हा सगळा गोंधळ सुरू असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। आव्हाडांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होतीये। वेदांत नेब अधिक माहिती देत आहेत। रोडकडे जो जाणारा रस्ता आहे विवियाना मॉल समोर हायवेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। रास्ता रोको इथे या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या गाडीची आणि त्यानंतर सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला। काय म्हणणं काय, तुम्ही रस्ता का गृहमंत्री राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या। आपण बघतोय खरं तर पीक आवरची वेळ आहे आणि त्या पीक आवर हा संपूर्ण रस्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांनी अडवलेला आहे। मोठी ट्रॅफिक जाम आपल्याला मिळते। 3 हात नाक्यापासून ते पुढे या विवियाना मॉलच्या इथे। काय म्हणणं काय तुमचं, काय रस्ता अडवताय? जिस तरीके से डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहब की गाड़ी को पथराव किया गया है, ऐसे जो आरोपी लोग हैं उनको अरेस्ट किया जाए, उनको सख्त से सख्त सजा दिलाई जाए। ये नहीं चलेगा, ये गुंडाराज, ये गुंडागर्दी कतई नहीं चलेगी। डॉक्टर जितेंद्र आव्हाड एक सेकुलर लीडर है, बार बार उनको टारगेट किया जाता है, क्यों ऐसा किया जाता है? काय म्हणणं आहे, तुम्ही गाड्या अडवल्यात सगळ्या? आज आव्हाड साहेबांवर जो भ्याड हल्ला आहे त्याचा आम्ही निषेध करायला बसलोय। आव्हाड साहेब किती वेळ मागे ट्रॅफिक जाम होती? ट्रॅफिक आमच्या आज आमदाराची सुरक्षा रस्त्यावर आहे, सामान्य नागरिकाचं काय? त्याच्यामुळे महिला कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की रस्त्यावर जोपर्यंत आमच्या आव्हाड साहेबांना न्याय मिळत नाही, गृहमंत्री न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी आपल्याला या संपूर्ण रस्त्यावर पाहायला मिळते आहे आणि मी तसंच आहे। आणि यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गाडीवर दगड मारण्यात आले, त्यानंतर हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट त्यांनी हायवे अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रास्ता रोको केले जाते आणि आपण बघतोय कशा पोलीस आपण बघतोय ठाण्यामधील हा मुख्य परिसर आहे, ज्या ठिकाणी विवियाना मॉल आहे आणि विवियाना मॉलच्या समोर असलेला हा महत्त्वाचा रस्ता, या रस्त्याच्या वरती जात असलेली वाहतूक अडवण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाडांच्या सर्व समर्थकांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता। आव्हाडांच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे हे सर्व कार्यकर्ते आहे आणि जोपर्यंत गृहमंत्री कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही, आमच्या आमदाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण अशाच प्रकारे आंदोलन करणार असल्याचा निर्धार या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांनी केलेला आहे। जितेंद्र आव्हाडांचं घर हे या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर आहे। संध्याकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक जावक याच रस्त्यावरून होताना दिसते आणि तोच रस्ता अडवणारे हे राष्ट्रवादीचे संतप्त कार्यकर्ते। तर आजच्या महाराष्ट्र लाईव्हमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। अगदी काही क्षणामध्ये आपण पाहणार आहोत चौफेर महाराष्ट्र, माझी सहकारी यामिनीसह।